नमस्कार मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये निरूपा आणि पंकजने सत्याला जीवे मारण्यासाठी मोठा कट रचलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या सगळ्यात सत्याला मरणाच्या दारातनं परत आणण्यासाठी सत्याची खरी आई आपल्या समोर येणार आहे. तर इकडे मीरा आणि रिया दोघीजणी आपल्या रूममध्ये बसलेले असतात. आता मात्र निरूपाने त्यांना जो अल्बम दिलेला असतो ना लग्नाचा, दोघीजणी बघत असतात. पण त्यातले बरेचसे फोटो सुधाकर भाऊ आणि आजीने आधीच गायब केलेले असतात. तेव्हा लगेच आता रिया म्हणू लागते, मीरा वहिनी यार, याला काय अर्थ आहे? अगं आपण फोटो बघतोय खरं, पण यातले असे फोटो काढून का घेतलेत कोणी? काय झालं असेल? त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, रिया हे काम दुसरं तिसरं कुणाचंच नाही, तर आजी आणि बाबांचं आहे. आपल्याला हे सत्य कळू नये, यांच्या खऱ्या आईचा चेहरा आपल्यासमोर येऊ नये म्हणून हे सगळं केलं आहे त्या दोघांनी. त्याच वेळेस आता रिया म्हणू लागते, पण मीरा वहिनी आता काय करायचं? आता कसं सत्यदादाच्या आईला शोधायचं सांग ना. त्याच वेळेस आता लगेच रियाचं लक्ष एका फोटोत जातं. त्यात पाठीमागे एक बाई उभी असते, तिच्या गळ्यात हे लॉकेट असतं. तेव्हा लगेच रिया म्हणू लागते, मीरा वहिनी अगं हे बघ, हे बघ, हेच लॉकेट आहे. आणि ही बाई कोण आहे? जी बाबा आणि मॉमच्या लग्नात आली असेल. कोण असेल ही बाई? त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, ही बाई यांच्या लग्नाला का आली होती, ही कोण आहे, याचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल असं आता दोघींनी ठरवलेलं असतं. तर इकडे किचनमध्ये पंकज आलेला असतो. आता मात्र लगेच पंकज आपल्या खिशात जी उंदीर मारण्याचं औषध घेऊन येतो ना, ती बॉटल काढतो आणि आता लगेच त्या बॉटलकडे बघतच म्हणू लागतो, सत्या आता तुझा खेळ संपणार. तुम्हाला लय त्रास दिला आजपर्यंत, त्याच्यामुळे आता सगळे हिशोब चुकते करणारे हा पंकज. तुझ्यामुळे माझी वाट लागली, माझं सगळं काही स्वप्न विखुरलं गेलं आहे फक्त तुझ्यामुळे माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला. माझी बायको तुझ्यामुळे माझ्यापासून दूर गेली, माझा बिझनेस माझ्यापासून दुरावला गेला, माझी मम्मा माझ्यापासून दुरावली गेली फक्त तुझ्यामुळे. आणि आता तर काय, तू मला गुराढोरांसारखं तुझ्या हाताखाली राबवून घेतोय. नाही नाही नाही, या सगळ्याचा बदला मी घेणार. सत्या आता तू संपणार. तुला मारण्यासाठी मी असं काहीतरी करणार ज्यामुळे तू आता संपणार. हे तर मी करणारच असे म्हणत आता लगेच समोर 2 ग्लास ज्यूस असतं. त्यातल्या एका ग्लासमध्ये पंकजने आता हे उंदीर मारण्याचं औषध मिसळलेलं असतं. त्याच वेळेस चमच्याने आता पंकज ते ढवळून घेतो आणि आता त्या ग्लासकडे बघतच हसतच म्हणू लागतो, सत्या तुझा खेळ संपणार असे म्हणत आता ते दोनही ग्लास घेऊन पंकज लगेच हॉलकडे निघालेला असतो. तरी ते हॉलमध्ये निरूपा आणि सत्या मस्त गप्पा मारत असतात. तेव्हा निरूपा सत्याला म्हणत असते, अरे सत्या किती गरमी वाढली, तू जरा ज्यूस सरबत घेत जा की, एवढा थकून भागून येतो. मग जरा उन्हातनं आलं म्हणजे ज्यूस घेतलं ना बरं वाटतं. त्याच वेळेस आता पंकज येतो, हे बघ सत्या, म्हणूनच मी तुझ्यासाठी माझ्या हाताने ज्यूस बनवून आणलंय असे म्हणत आता ते औषध मिसळलेला जो ग्लास असतो ना, तो सत्यासमोर पंकज ठेवतो. त्याच वेळेस सत्या आणि निरूपा एकमेकांकडे बघू लागतात. अरे देवा, चक्क बबड्याने माझ्यासाठी ज्यूस बनवून आणलंय. बबड्या आज नेमकं भानगड काय? तेव्हा पंकज म्हणू लागतो, सत्या अरे मी ठरवलंय आजपासून घरातली सगळी कामं करायची. आपल्याला हवं नको ते सगळं काही आपल्याला आलं पाहिजे, म्हणूनच मी माझ्यासाठी एक ग्लास बनवलं आणि तुझ्यासाठी बनवलं. घे की, घे पटकन पिऊन. त्याच वेळेस आता लगेच पंकज मनोमनी खुश होतो. आता एकदा का हे ज्यूस सत्या प्यायला की सगळी वाट लागणार या सत्याची असे म्हणत त्याला आनंद झालेला असतो. त्याच वेळेस सत्या पटकन ग्लास उचलतो आणि निरूपा समोर धरतो. निरूपा चल आधी मान तुझा. तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते, कुणाचा? माझा? नाही नाही नको सत्य तू पे. त्यावर सत्य म्हणू लागतो, असं कसं आई, आईचा मान आधी असतो की नाही, चल बरं पिऊन टाक. तेव्हा लगेच आता निरूपा म्हणू लागते, नाही सत्या, अरे मी प्यायले असते, पण आज माझा निर्जली उपवास आहे ना, त्यामुळे मी काय बी घेऊ शकत नाही, नाहीतर मी प्यायले असते रे. तेव्हा लगेच आता बबड्या म्हणू लागतो, बरोबर, म्हणूनच मी मम्मासाठी नाही बनवलं. मला माहिती होतं ती नाही घेणार, तिचा उपवास आहे ना, त्यामुळे सत्या तू घेऊन टाक. मी तुझ्यासाठी एवढं प्रेमाने बनवलं रे, घेऊन टाक की. त्याच वेळेस आता सत्या मात्र या फुसक्या पंकजकडे बघू लागतो. तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो, बबड्या अरे मी घेतलं असतं की, पण माझाही उपवास आहे रे. आता आईने जर असा उपवास धरला तर लेकरा कसं खाणार? मग मलाही उपवास धरायचा आहे, मलाही नाही घ्यायचं, माझाही उपवास आहे, कारण माझ्या आईचा आहे ना.
त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, सत्या असं कुठे असतं का रे? मी एवढ्या मेहनतीने तुझ्यासाठी बनवलं आणि तू ही असं करतोय होय? अरे तू कशाला उपवास धरतोय? उपवास मम्माच आहे ना. मग आणि सकाळपासून तू काहीतरी खाल्लंच असशील की. मग घेऊन टाक, पिऊन टाक, चल पटकन, तुला बरं वाटेल, पे लवकर सत्या. त्याच वेळेस आता सत्याला पुरेपूर डाऊट आलेला असतो. तेव्हा सत्या म्हणू लागते, बाबड्या काहीतरी झोल वाटायलाय मला, तू मला एवढा फोर्स का करतोय मी हे ज्यूस प्यावं म्हणून? त्यावर लगेच आता पंकज म्हणू लागतो, कुठे फोर्स नाही करते, मी फक्त सांगतोय तुला, मी बनवलंय ना, मग घेऊन टाक, दुसरं काहीच नाही. त्याच वेळेस आता लगेच सत्या निरूपाकडे बघतो. निरूपा, मला असं वाटत आहे की कुठेतरी डाळ काळी झाल्यासारखी वाटायली का? बोल की निरूपा, या बबड्याची डाळ काळी तर झाली नसेल ना? त्यावर लगेच आता निरूपा म्हणू लागते, नाही नाही सत्या, तू चुकतोयस रे. अरे डाळ काळी झाली नाही, अरे या बबड्याचं सगळंच काळं असतंय, त्याने जे काही करतो ना त्यात सगळं काळच म्हणायचं, ही पूर्ण डाळ करपलेलीच असेल सत्या. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, अगदी बरोबर आई, आता ही डाळ करपली कशी, एवढी काळी झाली कशी, हे आपल्याला जाणून घ्यावं लागेल. पंकज मात्र घाबरतो, अरे बापरे, या सत्याला कळालं तर मग माझी वाट लागेल, माझं काही खरं नाही, हा सत्य मला सोडणार नाही. त्याच वेळेस पंकज लागतो, सत्य असं काही नाही, मी कशाला काही करेल, मी काही केलेलं नाही, तू ज्यूस पिऊन टाक. तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो, निरूपा आता आपण एक काम करूया, हे जे ज्यूस आहे ना हे बबड्याला देऊया आणि मी दुसरा ग्लास घेतो, हो की नाही बबड्या, चल पटकन तोंड आकर, पिऊन टाक, पिऊन टाक. असे म्हणत सत्या लगेच तो ग्लास आता पंकजच्या तोंडाजवळ नेतो. आता मात्र पंकज खूपच घाबरलेला असतो, कारण हे ज्यूस जर मी प्यायलो तर मीच खलास होईल. नाही 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 नाही, मला काहीतरी करावं लागेल. पंकज मात्र तो ग्लास बाजूला लोटत असतो. सत्य आता जबरदस्तीने त्याच्या तोंडाजवळ तो ग्लास त्याला पाजण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, सत्य थांब, ठेव तो ग्लास खाली ठेव, कशाला याच्या नादाला लागतोय? अरे दरवेळेस याची डाळ करपेलच असती, आपल्याला माहिती आहे ना याची कांड काय काय येते, कशाला या असल्या माणसांच्या नादी लागायचं, चल उगाच आपला वेळ व्हायला जातो. त्याच वेळेस आता पंकजच्या दर्शिक जीवात जीव आल्यासारखं झालेलं असतं, नाहीतर आज सत्याने हे ज्यूस मला पाजलंच असतं. त्याच वेळेस आता निरूपा मला लागते, बाबड्या तू बनवलंय ना मेहनतीने, 2 बी ग्लास तूच पिऊन टाक, आम्हाला नको आहे तुझं हे ज्यूस. असे म्हणत आता दोघेही तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस पंकज मनाशीच म्हणू लागतो, सत्या आज तू वाचलाय खरा, पण पुढच्या वेळेस वाचणार नाही. तू माझ्याबरोबर जे काही केलं आहे ना त्या सगळ्याचा मी बदला घेणार, सगळा बदला मी चुकता करणार. असे आता पंकजने काहीतरी भयंकर करण्याचं ठरवलेलं असतं. तर त्यानंतर इथे आता मीरा आणि रियासमोर प्रश्न उभा असतो, ही फोटोतली बाई नेमकं कोण असेल आणि ही यांच्या लग्नाला का आली असेल, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण कसं? त्याच वेळेस रिया म्हणू लागते, आजी आणि बाबांना माहिती आहे पण ते आपल्याला सांगणार नाही आणि सत्य आपल्यासमोर येऊही देणार नाही, मग काय करायचं मीरा वहिनी? तेव्हा मीरा म्हणू लागते, रिया आपण एक काम करूया, आपण ना सासूबाईंना विचारूया, त्यांच्याकडनं या बाईबद्दल काही माहिती मिळते का ते बघूया, चालेल? त्यावर रिया म्हणू लागते, मॉम मॉम कशाला सांगतील मीरा वहिनी, नाही नाही नाही, त्यांना असं आपण डायरेक्टली नाही विचारू शकत. त्यावर मीरा म्हणू लागते, अगं डायरेक्टली नाही विचारायचं, आपण ना त्यांना जरा गप्पामध्ये असं घोळात घेऊ आणि एकदा का आई गप्पा मारायला लागल्या की किती गप्पा मारतात तुला माहिती आहे ना, सासूबाईंचे ज्या गप्पा सुरू होतात त्या बंदच होती नाही, मग बरोबर आपण त्यांना बोलण्याच्या नादात गुंडाळून घेऊ आणि मग हा फोटो दाखवूया, चालेल? त्याच वेळेस रिया म्हणू लागते, ठीक आहे, प्रयत्न करून बघूया, जर काही नाही झालं तर मग नंतर पुढचा विचार, चल मीरा वहिनी. असे म्हणत दोघी अल्बम घेऊन आता निरूपाकडे निघालेले असतानाच त्याच वेळेस आता लगेच मीराच्या रूममध्ये आजीची एंट्री झालेली असते. आता भडकलेली आजी रूममध्ये येताच पटकन दरवाजा बंद करते. आता मीराने तोपर्यंत आपल्या हातातील अल्बम पाठीमागे लपवलेला असतो. तेवढ्यात आता रिया मीरा वहिनीकडे बघू लागते. त्याच वेळेस आजी येते, काय लपवलंय पाठीमागे हातात, काय लपवलंय बघू दे. आता मात्र दोघी एकमेकींकडे बघू लागतात. त्याच वेळेस आजी म्हणू लागते, मीरा पाठीमागे काय लपवलंय दाखव, म्हटलं की दाखवायचं. मीरा आता लगेच हात पुढे करते. आता जो लग्नाचा अल्बम असतो ना तो आजी पटकन मीराच्या हातनं हिसकावून घेते. काय ग मीरा, काय करायचं तुला हे सगळं जाणून घेऊन, सांग ना,
तेव्हा मीरा म्हणू लागते, आजी अहो यांची खरी आई कोण आहे? हिचाच आम्हाला शोध घ्यायचा आहे, आम्हाला दुसरं काहीच नको आहे, पण यांच्या खऱ्या आईचा शोध घ्यायला पाहिजे की नाही, म्हणून आम्ही हे सगळं करतोय. आता आजी मात्र भडकते आणि ओरडतच मीराला म्हणू लागते, काय मिळणार आहे? सत्यजितची खरी आई कोण आहे, ती कुठे आहे, हे जाणून तुला काय मिळणार आहे? सांग ना, तुझ्या मनाची शांती होणार आहे का? अगं हे सगळं जाणून घेऊन तुला करायचं आहे तरी काय? काय सिद्ध करणार आहे सांग ना. हे बघ, निरूपाच त्याची आई आहे आणि आता बघतेस ना, सत्यजित आणि निरूपाचं नातं किती भारी फुललं आहे. अगं दोघांचं किती जीवापाड प्रेम आहे एकमेकांवरती. मग कशाला हे सगळं भूतकाळ उकरून काढायचा? हे बघ, दडलेला भूतकाळ उकरून काढल्यानंतर कुणाचंही भलं झालेलं नाही आहे मीरा. त्यामुळे हे सगळं थांबव आणि आता हे सगळं बंद कर. त्यावर लगेच मीरा म्हणू लागते, आजी पण यांचं सत्य कधी ना कधी समोर येणारच ना, आणि नंतर या सगळ्याचा यांना त्रास होऊ नये म्हणून मला हे सगळं जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे प्लीज आजी असं नका करू. तेव्हा आजी म्हणू लागते, मीरा तुझं तुझ्या नवऱ्यावरती प्रेम आहे ना, मग त्याची खरी आई निरूपा आहे का दुसरंच कोणी, हे जाणून तुला भेटणार तरी काय? तो शेवटी तुझाच नवरा असणार आहे ना. मग त्यामुळे हे बघ, तुझं जर तुझ्या नवऱ्यावरती प्रेम असेल तर हे सगळं थांबव, कारण हे सगळं तुझे उघडायला बघते ना, त्यामुळे तुझ्या नवऱ्याला फक्त त्रासच होणार आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती आनंद सुख असावं असं तुला वाटत नाही. जर असं वाटत असेल ना, तर या सगळ्या उचापत्या करणं बंद कर आणि दडलेला भूतकाळ काढणं बंद कर मीरा, असे खडसावून आता आजीने दोघींना ताकीद दिलेली असते. आजी मात्र तो अल्बम घेऊन तिकडनं निघून जाते. मीरा आणि रिया दोघीजणी एकमेकींकडे बघू लागतात. तर त्यानंतर इथे आता दुपारची वेळ झालेली असते. आता सत्या मात्र भाडी मारण्यासाठी निघालेला असतो. त्याच्याबरोबर निरूपाही आता बाहेर येते. दोघांच्या मस्त गप्पा चालू असतात. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या अरे तू किती काम करतो, किती दगदग करतो, हे बघ जरा शांततेत गाडी चालवत जा, रस्त्याने खूप गर्दी असते बाबा, हो की नाही? तेव्हा सत्या म्हणू लागतो, आई तू काळजी करू नको, अगं आजकाल मी लांब लांब भाडी मारतच नाही, कारण हा फुसका पंकज आहे की माझा जोडीदार, अगं सारखा मी त्याच्या अवतीभोवतीच भाडी मारत असतो. नेमकं याचं काय चालू आहे काय नाही हे बघायला नको का? याला वळणावरती आणल्याशिवाय मी काही चैन बसणार नाही. त्याच वेळेस लांबणं आता पंकज या दोघांकडे अगदी रागाने मोठाले डोळे करून बघत असतो. त्याच वेळेस आता लगेच निरूपा म्हणू लागते, हा बबड्या हा कधी सुधारणाऱ्यातला नाही आहे रे, आजवर ना त्याने इतरांना शेंड्या लावण्याचंच काम केले. त्याच वेळेस आता सत्या म्हणू लागतो, अगं पण निरूपा. तेव्हा निरूपा म्हणू लागते, निरूपा काय बोललाय तू? अरे आई बोल की. आई म्हटलं ना मलाही बरं वाटतं. त्याच वेळेस सत्याला मात्र असं भरून आल्यासारखं होतं. तेव्हा लगेच सत्या आता आपल्या आईला आई अशी हाक मारतो. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, आता कसं बरं, एकदम भारी वाटतं की नाही? आईच शोभतं, आई म्हणत जा. त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, आई अगं मग तुझ्या बबड्याचं कसं लाडाने तू बबड्या नाव ठेवलंय, मग तसं माझं बी नाव ठेव की लाडाने, एखादं काहीतरी प्रेमाने. त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बबड्यासारखं छी नाही नको. अरे या बबड्याला नाव ठेवलं मी, पण त्याने ना सतत इतरांना त्रास दिला आहे आणि तोंडाला पानच पुसत आला आहे, त्यामुळे नाही नाही हे असलं नाव तुला शोभणार नाही. तुझं नाव कसलं? सत्या. किती भारी आहे सत्या, एकदम अगदी खऱ्यासारखा, मन मोकळंपण अगदी तुझं वागणं, त्यामुळे ना सत्याचं नाव तुला शोभतं, दुसरं नाव नको आहे. तेव्हा सत्या मला लागतो, बरोबर ठीक आहे, आता आम्हाला निघावं लागेल, पण आई मी एक सांगतो तेवढं नीट लक्षात ठेवा. हे बघ, आपण पंकजला एवढी वागणूक देतो ही अशी, पण त्यामुळे त्याला त्रास होत असेल गं. आता माझं ठीक आहे, मी समजू शकतो, पण त्याची खरंच परिस्थिती खूप बिकट आहे गं. अगं एकतर त्याचा बिझनेस गेला, त्याची बायको गेली आणि त्याची आई पण त्याच्यापासून दुरावली गेली. एवढं त्याच्याशी असं वाईट वागणं मला बरोबर वाटत नाही आहे गं. तुला काय वाटतंय आई? त्याच वेळेस निरूपा म्हणू लागते, बरोबर ठीक आहे, आता इथून पुढे मी एवढं वाईट नाही वागणार, थोडंसं चांगलं वागेल त्याशी, चालेल? त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो, आता कसं? एक नंबर भारी. त्याच वेळेस आता सत्या पटकन आपल्या पायातली चप्पल काढतो आणि निरूपाचा आशीर्वाद घेण्यासाठी तिच्या पाया पडतो. आई आशीर्वाद दे बरं का. तेव्हा निरूपा म्हणू लागते, सत्या अरे असा बाहेर कुठे पाया पडतोय, आणि आईचे आशीर्वाद नेहमी आपल्या मुलांबरोबर असतातच. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशीच आहे, तू नको काळजी करू. त्यावर लगेच आता इकडनं पंकज म्हणू लागतो, आई तुझा आशीर्वाद या सत्याबरोबर असला ना तरीही आता त्याचा उपयोग होणार नाही, कारण जे व्हायचंय ते होणारच असं आता पंकजने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता लगेच सत्य म्हणू लागतो, आई
अगं पण मुलं ना आईच्या पाया पडली म्हणजे ना कसं भारी वाटतं की नाही. मग त्याच वेळेस आता लगेच निरुपा लागते, बास आता तुझं हे तोंड बंद कर. किती आईचं कौतुक करशील, अरे माझी दृष्ट लागेल तुला, चल पटकन जा आता. त्याच वेळेस सत्य लागतो, आईची कुठे लेकराला दृष्ट लागते का? नाही नाही, आईची दृष्ट नाही लागणार, येतो आम्ही असे म्हणत आता सत्य लगेच आपली हातात पिशवी घेतो आणि गाडीकडे निघालेला असतो. त्याच वेळेस इकडनं पंकज म्हणू लागतो, सत्या दृष्ट तर लागली आता, आणि आता बघ असं भयंकर काहीतरी घडणार आहे ज्याचा तू कधी विचारसुद्धा केला नसशील. असा आता मोठा भयंकर कट इथे पंकजने रचलेला असतो. तर त्याच वेळेस सत्य आता निरुपाला बाय बाय करत आपल्या गाडीकडे चाललेला असतो. तेवढ्या तिकडनं पंकज इशारा देतो. समोरच एक मोठा टेम्पो असतो. त्या टेम्पोतला ड्रायव्हर लगेच आता पंकजकडे बघतो. पंकजचा इशारा मिळालेला असतो. त्या क्षणाला आता तो आपला टेम्पो सुरू करतो आणि सत्याच्या दिशेने जोरात चाललेला असतो. सत्याचं मात्र त्या टेम्पोकडे लक्ष नसतं, कारण तो आपल्या आईला बाय बाय करत असतो ना. कारण त्याच्या आईचं आणि त्याचं नातं अगदी छान झालेलं असतं, त्यामुळे अगदी तो गुंगून गेल्यासारखा असतो. त्याच वेळेस आता तो टेम्पो येतो आणि जोरदार दिशी सत्याला धडक मारतो आणि तिकडनं निघून जातो. इथे सत्याचा ॲक्सिडेंट झालेला असतो. आता मात्र उंचावरती उडून सत्या जोरदार दिशी खाली पडतो. सत्याच्या डोक्याला मार लागलेला असतो. तो बेशुद्ध झालेला असतो. आता मात्र निरुपा पंकज जोरात ओरडतात, सत्या अरे काय झालं. सगळेजण धावतच सत्याजवळ येतात. सोसायटीतले लोकही जमा झालेले असतात. तेवढ्यात लगेच आता मीराही आतमधनं पळत येते. अहो काय झाले तुम्हाला. आता सत्याच्या डोक्यातनं खूप रक्त वाहिलेलं असतं. सत्या बेशुद्ध अवस्थेत असतो. आता मीरा पटकन त्याला उठवते, आपल्या मांडीवरती घेते. अहो उठा ना, अहो काय झाले तुम्हाला. निरुपा तर रडू लागते, अगं मीरा, अगं सत्याला काय झालंय, आता काय करायचं, सत्या उठ ना. त्याच वेळेस आता लगेच सगळेजण सत्यजितला घेऊन हॉस्पिटलला पोहोचलेले असतात. तर इकडे हॉस्पिटलमध्ये ट्रेचरवरती सत्यजितला आतमध्ये घेऊन जाण्यात येतं. आजी, सुधाकर भाऊ सगळेजण रडत असतात, कारण सत्यजितच्या डोक्यातनं खूपच रक्त वाहिलेलं असतं. मोठी जखम त्याच्या डोक्याला झालेली असते. आता सगळेजण घाबरून गेलेले असतात. त्याच वेळेस आता लगेच सत्यजितला ICU रूममध्ये नेलं जातं. त्याच वेळेस नर्स म्हणू लागतात, एक मिनिट, तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही, तुम्ही आता सगळे इथेच थांबा, आता लवकरात लवकर आम्ही उपचार सुरू करतो. तर आतमध्ये सत्यजितवरती उपचार सुरूच झालेले असतात. मीरा मात्र हळूच त्या दरवाजाला जी काच असते ना, त्या काचेतनं डोकावून बघत असते. सत्यजितची ही अवस्था तिला बघवत नसते. मीराला मात्र आता लग्न झाल्यापासनं सत्या कसा आधी गुंडासारखा होता, तरी तो अगदी मीरावरती प्रेम करायचा, तिला जीव लावायचा. हे सगळे काही क्षण तिला सुरुवातीपासून आठवू लागतात. खरंच आजवर यांनी माझ्यासाठी खूप काही केले, पण आज यांच्याबरोबर असं का झालं, असे विचार आता मीराच्या मनात येत असतात. पण पंकज मात्र मनोमनी खुश झालेला असतो, कारण त्याला जे करायचं असतं ते झालेलं असतं. आता काय बी करून हा सत्या गेला पाहिजे, असं तो मनोमनी म्हणत असतो. त्याच वेळेस निरुपा रडू लागते, अहो अहो काय झालं आपल्या सत्याला, माझ्या लेकराला बरं करा, काय बी करा, पण त्याला लवकरात लवकर बरं करा. आता सुधाकर भाऊंना मात्र खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना सत्यजितच्या आईचं बोलणं आठवतं, माझ्या मुलाला जीव लावा, त्याला कधीही कसली कमी पडू देऊ नका, त्याला अगदी सुखात ठेवा. आता हे सगळे काही क्षण सुधाकर भाऊंना इथे आठवू लागतात. त्याच वेळेस आता लगेच निरुपा रडत असते. तेव्हा मीरा म्हणू लागते, सासूबाई तुम्ही शांत व्हा बरं, इकडे बसा सासूबाई, काही नाही होणार यांना, हे लवकरात लवकर बरे होतील. तेव्हा आजी म्हणू लागते, हो निरुपा, माझ्या सत्यजितने कधी बी कुणाचं काय बी वाईट केलेलं नाही आहे, त्यामुळे त्याचं चांगलंच होणार, त्याच्याबरोबर काही बी होऊ शकत नाही, तो लवकरात लवकर बरा होणार. तेव्हा रवी म्हणू लागतो, हो सत्यदादा बरा होणार आणि अगदी पहिल्यासारखा तो आपल्याबरोबर असणार आहे, कारण सत्यदादा प्रत्येक संकटाशी मात करत असतो, प्रत्येक संकटाला झुंज देऊन तो उभा राहत असतो, त्यामुळे तो लवकरात लवकर बरा होईल. तेवढ्यात लगेच आतमधनं आता नर्स येतात, हे बघा तुमचं पेशंट खूप क्रिटिकल आहे, डॉक्टर येतायतच. तेवढ्यात डॉक्टर येतात. त्याच वेळेस सुधाकर भाऊ सगळेजण डॉक्टरांना विचारू लागतात, काय झालं डॉक्टर, सत्यजितची तब्येत बरी आहे ना, तो बरा आहे ना, असे असंख्य प्रश्न आता डॉक्टरांसमोर या सगळ्यांनी विचारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात, हे बघा पेशंटचं रक्त खूप वाहिलं गेलं आहे, त्यामुळे
अर्जंटमध्ये पेशंटला आपल्याला रक्त घालावं लागेल आणि पेशंटचा रक्तगट बी निगेटिव्ह आहे, त्यामुळे आपल्याला तोच रक्तगट चालेल. त्यामुळे प्लीज तुम्ही लवकरात लवकर रक्ताची अरेंजमेंट करा, नाहीतर मग अवघड आहे. पेशंटची तब्येत खूपच क्रिटिकल आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर रक्त अवेलेबल करावं लागेल. आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसलेला असतो, कारण क्रिटिकल आहे म्हटल्यानंतर माझ्या सत्यजितला काही होणार तर नाही ना, याची भीती त्यांना वाटू लागते. त्याच वेळेस आता रवी म्हणू लागतो, आम्ही लगेच बघतो, लगेच रक्त अरेंज करतो. असे म्हणत रवी, पंकज आणि सुधाकर भाऊ पटकन आत्ता काउंटरवरती ज्या नर्स बसलेले असतात ना त्यांच्याजवळ येतात. तेव्हा सुधाकर भाऊ लागतात, मॅडम मॅडम पटकन चेक करा ना. अहो माझ्या मुलाला रक्ताची गरज आहे हो, त्याला अर्जंट रक्त घालायचं सांगितलं आहे. तुमच्या ब्लड बँकमध्ये ते रक्त आहे का बघा ना, बी निगेटिव्ह. त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडम चेक करू लागतात. तेव्हा पंकज मनाशीच म्हणू लागतो, मग जर आता या सत्याला रक्त भेटलं ना तर माझा सगळा प्लॅन विस्कटून जाईल. मी एवढं सगळं अगदी मनोमनी ठरवलं तसं आखून आणलं आहे. जर आता याला रक्त भेटलं तर हा सत्य वाचणार. नाही नाही नाही, याला रक्त भेटता कामा नये, तरच हा सत्याचा जीव जाऊ शकतो, असे पंकज आता मनाशीच म्हणू लागतो. त्याच वेळेस आता त्या मॅडम म्हणू लागतात, सॉरी मला माफ करा, पण आमच्या ब्लड बँकमध्ये हे रक्तगट नाही आहे शिल्लक, त्यामुळे तुम्हाला दुसरीकडे बघावं लागेल. तेव्हा सुधाकर भाऊ ओरडू लागतात, काय असं कसं शिल्लक नाही आहे? हे बघा, आम्ही आमचं पेशंट तुमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं आहे, तुम्हाला रक्त द्यावंच लागेल. त्यावर लगेच पंकज लागतो, बाबा बाबा शांत व्हा, हे बघा हे हॉस्पिटल आहे, आरडाओरडा करू नका. त्यावर सुधाकर भाऊ लागतात, कसा आरडाओरडा करायचा नाही, माझा पोरगा इथे जीवे मरणाशी खेळतोय, मग यांना रक्त देता येत नाही. त्याच वेळेस त्या मॅडम होऊ लागतात, हे बघा काहीतरी अरेंजमेंट झाली तर मी तुम्हाला कळवते. त्याच वेळेस पंकज लागतो, बाबा अहो शांत व्हा, त्या कळवणार आहे की नाही, तोपर्यंत आपण वाट बघूया. तेव्हा रवी मिळू लागते, पंकज दादा अरे काय बोलतोय तू, वाट बघूया म्हणजे? तोपर्यंत आपण दुसऱ्या ब्लड बँकमध्ये जाऊ आणि तिकडे काही रक्त मिळते का बघूया, चला पटकन. त्याच वेळेस आता पुन्हा ICUमधनं नर्स येतात, काय झालं, रक्ताची अरेंजमेंट झाली का? पेशंटला अर्जंट रक्त घालावं लागणार आहे, नाहीतर मग सगळं काही विस्कटून जाईल. आता मात्र मीराला काय बोलावं काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात मीरा तर बाबांना आवाज देते, बाबा लवकर या. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, काय झालं? तेव्हा ते नर्स म्हणू लागतात, झाली का रक्ताची अरेंजमेंट, झालं का लवकर सांगा, पेशंटला अर्जंट रक्त द्यावं लागणार आहे. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, नाही तुमच्या ब्लड बँकमध्ये हे रक्तच नाही आहे हो. त्याच वेळेस नर्स म्हणू लागतात, हे बघा रक्त अरेंज करण्यासाठी खूप वेळ जाईल, तोपर्यंत तुम्ही एक काम करा, मुलाचं रक्त आपल्या आईवडिलांशी मॅच होत असतं, त्यामुळे तुमच्या दोघातनं एकाने रक्त दिलं तरी चालेल. त्याच वेळेस निरुपा लागते, चालेल माझ्या लेकराला मी रक्त द्यायला तयार आहे, मी आई आहे ना त्याची, मी देते त्याला रक्त. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरुपा शांत हो. पण निरुपा काही ऐकायला तयार नसते. निरुपा लगेच नर्सबरोबर आतमध्ये जाते. आता मात्र मीरा बाबांकडे बघत असते. सुधाकर भाऊंना मात्र टेन्शन येतं, कारण निरुपाचा रक्तगट जुळणार नाही हे त्यांना माहिती असतं. निरुपा आता रक्त चेक करून आतमधनं बाहेर येते. त्याच वेळेस त्या नर्स म्हणू लागतात, सॉरी यांचं रक्त चालणार नाही, कारण यांचा रक्तगट O पॉझिटिव्ह आहे ना आणि पेशंटचा B निगेटिव्ह, त्यामुळे तुम्ही रक्त नाही देऊ शकत. तेव्हा निरुपा म्हणू लागते, असं कसं, मी त्याची आई आहे हो, अहो तुम्ही देऊन टाका, रक्त चालणार आहे माझं. त्याच वेळेस सुधाकर भाऊ लागतात, निरुपा शांत हो. तेव्हा लगेच आता नर्स म्हणू लागतात, तुम्ही शांत व्हा, तुम्ही इथे बसा, आपण त्यांच्या वडिलांचं रक्त घेऊया, ते नक्की मॅच होईल. आता मात्र सुधाकर भाऊंना धक्का बसतो, कारण माझं रक्तही मॅच होणार नाही हे त्यांना माहिती असतं. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, बाबा जा, तुमचं रक्त नक्की मॅच होईल, जा पटकन, यांना रक्त देणं खूप गरजेचं आहे. आता सुधाकर भाऊंसमोर काही विलाज नसतो, ते आतमध्ये जातात. त्याच वेळेस आता त्यांचंही रक्तगट चेक झालेलं असतं, पण सुधाकर भाऊंचं रक्तही मॅच होत नाही. त्याच वेळेस आता नर्स बाहेर येतात आणि लगेच आता मीरा बाबांकडे बघू लागते. त्याच वेळेस आता लगेच नर्स म्हणू लागतात, यांचा रक्तगट B आहे, पण यांचा पॉझिटिव्ह, हा पण चालणार नाही, कारण पेशंटचा B निगेटिव्ह आहे ना. त्याच वेळेस आता सुधाकर भाऊंना मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं. तर इकडे पंकज आता इकडं बाकड्यावरती बसतो आणि मात्र खूपच खुश होतो, अरे वा, मम्मा आणि बाबांचं रक्त मॅच होत नाही आहे, या सत्याला कुठे रक्त मिळत नाही आहे, बरं झालं, जे ठरवलं होतं तेच होणार. हा सत्या एकदा गेला ना की मीच माझ्या मम्माचा लाडका बबड्या होणार आणि मग या सत्याच्या गाड्या त्याही माझ्याच असणार.
मग मी त्या गाड्या चालवणार आणि पैसे कमवणार, अगदी शानमध्ये अलिशानमध्ये राहणार, असे आता पंकज मनोमनी ठरवत असतानाच आजी येते. पंकजच्या खांद्यावरती हात ठेवते. पंकज लगेच रडण्याचं नाटक सुरू करतो. तर त्यानंतर इकडे आता मीरा लगेच सुधाकर भाऊंना म्हणू लागते, बाबा बाबा हे बघा, तुम्हाला माहिती आहे यांची खरी आई कोण आहे. लवकरात लवकर आपल्याला यांना रक्त द्यायचे हो, त्यामुळे यांच्या खऱ्या आईला घेऊन या. बाबा प्लीज माझं ऐका. सुधाकर भाऊंना काय करावं काही सुचत नाही. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल मीरा आता दत्त मंदिरात आलेली असते, कारण सत्यजितची तब्येत खूपच क्रिटिकल असते आणि आता देवाकडे हा शेवटचा मार्ग असतो. त्यामुळे मीरा आता देवाला साकडं घालण्यासाठी मंदिरात येते. ती रडत असते. तेव्हा गुरुजी विचारू लागतात, काय झालं मीरा. तेव्हा मीरा झालेला प्रकार सांगते. मला काय बी करून यांचा जीव वाचवायचा आहे हो, यांना गुरुजी मला त्या संकटातनं बाहेर काढायचे. त्यावर गुरुजी म्हणू लागतात, मीरा मी तुला एक व्रत सांगतो, ते तू लगेच करायला लाग. सत्यजितला काय बी होणार नाही, तो सुखरूप बरा होईल. आता लगेच मीरा म्हणू लागते, चालेल मी हे व्रत करते. त्याच वेळेस गुरुजी म्हणू लागतात, मीरा हे व्रत सत्यजितच्या आईला करावं लागेल. तेवढ्यात निरूपा येते. चालेल मी करेल, माझ्या मुलासाठी मी करेल, असे म्हणत आता निरूपा व्रताला सुरुवात करते. मीरा आणि निरूपाने सगळी तयारी घरी केलेली असते, पण निरूपाची मात्र टंगळमंगळ चालू असते. त्याच वेळेस मीरा म्हणू लागते, सासूबाई अहो आपल्याला जरा अर्जंट करावं लागेल. गुरुजींनी लगेच सुरुवात करायला लावली ना, यांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्याच वेळेस आता निरूपाने मात्र आपले खरे रंग दाखवलेले असतात. तेव्हा निरूपा लागते, ए चल जा, मी हे व्रत करेल असं वाटलं तुला. नाही करणार मी हे व्रत, कारण सत्यजित माझा मुलगाच नाही आहे, तो सत्या माझा मुलगा असूच शकत नाही आहे. आता मात्र निरूपा आणि पंकजने मिळून तर हा प्लॅन केलेला नसेल ना, तर या सगळ्यात आता सत्यजितचा जीव वाचवण्यासाठी त्याची खरी आई येणार का, पुढे काय काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.